नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। इयत्ता 7वीचा एक महत्त्वाचा पाठ त्याची आज आपण माहिती घेत आहोत। पाठाचं नाव तुम्हाला व्हिडिओ चालू झाल्यानंतर लक्षात येईलच, पण व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया आजचा एक नवीन पाठ, ज्याचं नाव नागरिकशास्त्राचा एक पाठ आपण घेणार आहोत। त्या पाठाचं नाव काय आहे आणि तो पाठ कशा पद्धतीने याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ। वर्ग 7वा, संविधानाची वैशिष्ट्ये। एकंदरीत संविधान कसे आहे याबद्दलची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी संविधानामागील 2 पाठात आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली याचा आणि संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास केला आहे। म्हणजे आम्ही भारताचे लोक इथून ते आम्ही अंगीकृत करत आहोत, यामध्ये जे काही निर्मिती झाली किंवा संविधानाने जे आपल्याला उद्देश दिलेले आहेत किंवा हेतू आहेत किंवा जो सारनामा आहे त्याची माहिती आपण मागील 2 पाठामध्ये पाहिली। त्याच्यानंतर संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होती याबद्दलची ही माहिती आपण पाहिलेली आहे। तर 299 सदस्य संख्या होती। त्यामध्ये घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि घटना निर्मितीचे किंवा मसुद्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही माहिती आपण जाणून घेतली। त्यानंतर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या संज्ञा आपण समजून घेतल्या। म्हणजे सार्वभौम म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय आणि लोकशाही आणि गणराज्य हे कशा पद्धतीने असतात याबद्दलची माहिती आपण दुसऱ्या पाठामध्ये घेतली होती। उद्देशिकेत नमूद केलेली ही उद्दिष्टे आपल्या संविधानाची वैशिष्ट्ये आहेत। या व्यतिरिक्त संविधानाची आणखीन कोणती वैशिष्ट्ये आहेत हेच आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत। तर चला पाहूया पुढची माहिती। संघराज्य। संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक वैशिष्ट्य, महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। तुम्हाला माहीत असेल की भारत हा एक संघ आहे, अनेक घटक राज्यांनी तो बनलेला आहे आणि हेच आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं। मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची व संघराज्याची ही एक पद्धत आहे। देशांमध्ये राज्याचा सुद्धा विभाग वेगळ्या पद्धतीने चालतो आणि देशाचा कारभार हा एक वेगळ्या पद्धतीने चालतो। म्हणजेच इंग्रज ज्यावेळेस आपल्याकडून सोडून गेले, म्हणजे 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर आपण इंग्रजांच्या धर्तीवर, भलेही त्यांची राज्यघटना ही अलिखित असली तरी हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड या 2 सभागृहाच्या निर्मितीपासून आपण सुद्धा लोकसभा, राज्यसभा आणि राज्य लेवलला विधानसभा आणि विधान परिषद अशा 2 सभागृहांची निर्मिती आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर मोठा भूप्रदेश असल्यास एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड असते। दूरवरच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष होते, तेथील लोकांना राज्यकारभारात सहभागी घेण्याची संधी मिळत नाही। यासाठी राज्य सरकार किंवा राज्यापर्यंत त्या लोकांना संधी मिळावी त्यासाठी 2 स्तर तयार करण्यात आलेले आहेत। म्हणून संघराज्यात 2 स्तरावर शासन व्यवस्था असतात। संपूर्ण देशाचे संरक्षण करणे, परराष्ट्राशी व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पडते। त्यालाच आपण केंद्र शासन असे म्हणतो किंवा संघ शासन असे म्हणतो किंवा असेही म्हणतात। संघ शासन हे संपूर्ण देशाचा राज्यकारभार करते आणि राज्य सरकार राज्याचा कारभार करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर पुढे पाहूया। आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला राज्य शासन असे म्हणतात। म्हणजेच संघ शासन आणि राज्य शासन अशा 2 पातळीवर कारभार चालताना आपल्याला पाहायला मिळतो। राज्य शासन हे एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहते। उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य शासन 2 पातळ्यावर वेगवेगळ्या विषयावर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या याच पद्धतीला संघराज्य असे म्हणतात। मग संघराज्य म्हणजे काय? राज्य पातळीवर आणि देश पातळीवर म्हणजे 2 पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयावर, आता ते कोणकोणते विषय आहेत ते आपण नंतर डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहोत। तर याच पद्धतीला काय म्हणतात? संघराज्य असं म्हणतात। म्हणजे एक संघराज्य आपल्याला पाहायला मिळतं।
मग अधिकाराची विभागणी ही दोन पद्धतीमध्ये केली जाते. संघशासन, राज्यशासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिलेले आहेत. त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत ते आपण पाहूया. आपल्या संविधानाने 3 सूची तयार केल्या आहेत किंवा त्या विविध विषय त्यात नमूद केलेले आहेत. मग त्या 3 सूची कोणकोणत्या आहेत ते पाहूया. पहिल्या सूचीला काय म्हणतात? संघसूची असे म्हणतात. काय म्हणतात? संघसूची असे म्हणतात. पहिल्या सूचीला संघसूची नाव दिलेलं आहे. त्यात एकूण 97 विषय असून या विषयावर संघशासन कायदा करते. म्हणजे पूर्ण भारत देश या 97 विषयावर कायदे करताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर राज्य शासनासाठी राज्यसूची असून त्यात 66 विषय आहेत. या विषयावर राज्य शासन कायदे करते. म्हणजे संपूर्ण भारतासाठी 97 विषय, राज्य लेवलला त्या राज्याची 66 विषय असे वेगवेगळ्या 2 सूची तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि दोन्हीही सूचीवर काम करणारी सूची तिला समवर्त सूची असे म्हणतात. काय म्हणतात? समवर्त सूची. या 2 सूची व्यतिरिक्त तिसरी एक समवर्त सूची असून त्यात 47 विषय आहेत. दोन्ही शासनांना या सूचीतील विषयावर कायदे करता येतात. म्हणजे संघशासनसुद्धा करू शकतं आणि राज्यशासनसुद्धा करू शकतं. अशी एक सूची निवडण्यात आलेली आहे. आणि या सूचीनुसार आपल्या पूर्ण देशाचा कारभार चालताना आपल्याला पाहायला मिळतो. या 3 सूचीमधील विषयाव्यतिरिक्त एखादे विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघशासनाला असतो. म्हणजे हे विषय तर आहेतच आहेत, परंतु यदाकदाचित एखाद्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला एक वेगळ्या विषयावर कायदा करण्याची गरज भासते. उदाहरणार्थ मध्यंतरी आपल्याकडे कोरोना कालखंड आला होता. त्यासाठी आपल्याला वेगळ्या विविध योजना किंवा विविध कायदे करावे लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर हा अधिकार शेषाधिकार म्हणून ओळखला जातो. हा फक्त कोणाला ओळखला जातो? जो संघसूची आणि राज्यसूची करतो. राज्याला विशिष्ट दर्जा प्राप्त झाल्यानुसार राज्य शासन हा शेषाधिकार वापरू शकतो. त्यानंतर पुढे पाहूया. तुम्हाला माहिती आहे का? विचार करा बरं जरासा. भारतीय संघराज्यातील अधिकाराचे वाटप किंवा विभागणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. संघशासन व राज्यशासन. लक्षात आलं? काय म्हणतोय मी? संघशासन व राज्यशासन यांना परस्पराशी सहकार्य करून देशाचा विकास साधता येणे यामुळे शक्य होते. आणि राज्यकारभारात नागरिकांच्या सहभागाला या पद्धतीत प्रोत्साहनसुद्धा मिळतं. लक्षात आलं? म्हणजेच आपण एरवी म्हणतो ना की केंद्रामध्ये कोणाचं सरकार आहे, ज्या पार्टीचं सरकार आहे त्याच पार्टीचं राज्यात सरकार दिलं तर आपल्या राज्याचा विकास होतो असं म्हटलं जातं. परंतु कधीकधी काय होतं, केंद्रामध्ये सरकार एखाद्या वेगळ्या पक्षाचं आपल्याला पाहायला मिळतं आणि राज्यात वेगळ्या पक्षाचं पाहायला मिळतं. अशामुळे विकासाला थोडीशी गती येत नाही. पण जर सर्वसामान्यपणे आपण जर असा विचार केला तर एकाच पक्षाला जर जास्तीत जास्त मतदान करून विरोधी पक्षसुद्धा तेवढ्याच ताकदीनं जर उभा राहिला तर आपल्या देशाचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो. तर चला पाहूया मग कोणते विषय आहेत संघसूची, राज्यसूची आणि समवर्त सूचीमध्ये, त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ. पहिला आहे संघशासनाकडील विषय. मग पहिला आहे संरक्षण, देशाच्या सीमेचं संरक्षण करणे, परराष्ट्राशी व्यवहार करणे, त्यानंतर युद्ध व शांतता याबद्दल बोलणी करणे, चलनव्यवस्था म्हणजे नोटांची व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या पद्धतीचे असे अनेक विषय यामध्ये येतात. एकूण 97 विषय. त्यात मी थोडक्यात इथे फक्त तुम्हाला आपल्याला नागरिकशास्त्रामध्ये थोडक्यात काही विषय दिलेले पाहायला मिळतात. त्यानंतर राज्य शासनाकडील विषय कोणकोणते आहेत? मग शेती आहे, कायदा आहे, सुव्यवस्था आहे, स्थानिक शासन आहे, आरोग्य आहे, तुरुंग आहे, प्रशासन आहे इत्यादीबद्दल राज्य शासनाला विषय देण्यात आलेले आहेत. आणि दोन्हीकडे असलेले महत्त्वाचे म्हणजे दोन्ही शासनांमध्ये असणारे विषय, रोजगार हा राज्याला बी करावा लागतो, देशाला सुद्धा करावा लागतो. पर्यावरणाची भूमिका राज्याला सुद्धा घ्यावी लागते, देशाला सुद्धा घ्यावी लागते. आर्थिक व सामाजिक नियोजन हे देशाला बी आणि राज्याला पण घ्यावं लागतं. व्यक्तिगत कायदा राज्याला आणि देशाला सुद्धा घ्यावा लागतो. आणि शिक्षण आपण पाहतो कधी कधी की शिक्षणाची जाहिरातसुद्धा आपल्याला 2 पद्धतीनं पाहायला मिळते.
एका ठिकाणी म्हणते स्कूल चले हम, म्हणजेच ही जाहिरात आपल्याला संघ शासनाकडून आलेली अशी पाहायला मिळते. आणि शाळेला चाललो आम्ही ही मराठीत असलेली जाहिरातसुद्धा आपल्याला राज्य शासनाकडून आलेली पाहायला मिळते. म्हणजे काही जाहिराती ह्या हिंदी आणि काही जाहिराती, तीच जाहिरात मराठीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ दोन्हीकडे शिक्षणाबद्दल कायदे केले जातात हे आपल्याला यातून लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो, बघूया प्रत्येक विषयावर जर आपण चर्चा केली तर केंद्रशासित सोडून, राज्य शासन सोडून आणखीन असे काही प्रदेश आहेत जिथे केंद्राचा पुन्हा केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जातात आणि त्यावर संघाचाच पूर्णपणे म्हणजे संघ शासनाचा अधिकार असतो. भारतात एकूण संघ शासन म्हणजेच 28 घटक राज्य आहेत आणि 9 हे संघ शासन किंवा घटक राज्य म्हणून ओळखले जातात आणि 9 हे संघशासित, त्यालाच आपण केंद्रशासित प्रदेश असे म्हणतो. संघशासित प्रदेशावर संघ शासनाचे नियंत्रण असते. उदाहरणार्थ नवी दिल्ली, दमन आणि दीव, पुदुचेरी, चंदीगड, दादर नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे एकूण प्रदेश 9 आपल्याला पाहायला मिळतात. इथे राज्य शासन कुठलेही कारभार करत नाही, तर इथे डायरेक्ट केंद्राचा म्हणजेच केंद्रशासित प्रदेश म्हणून त्यांचा कारभार पाहिला जातो, म्हणजेच तो संघ शासनावरून पाहिला जातो. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, हे करून पहा. ईशान्येकडील राज्य त्याची सूची तयार करा व तेथील राज्यांच्या राजधानीची शहरं कोणकोणती आहेत याबद्दलची सुद्धा माहिती तुमच्या वहीमध्ये नोंदवा. त्यानंतर पाहूया संसदीय शासन पद्धती कशाला म्हणतात त्याबद्दलची माहिती. बाजूला संसदेचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे. संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्य कारभाराची अशी एक पद्धत की जेथे संसदेला म्हणजेच कायदे मंडळाला निर्णय घेण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. भारताच्या संसदेत सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो. प्रत्यक्ष राज्यकारभार करणे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते व ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते. संसदीय शासन पद्धतीत संसदेत होणाऱ्या चर्चा, विचार, विनिमयांना खूप महत्त्व असतं. म्हणून आपण निवडून दिलेले उमेदवार कोणकोणते प्रश्न लोकसभेत मांडतात याकडं सर्व जनतेचं किंवा प्रशासन आपल्या निवडून दिलेल्या लोकांचं लक्ष या खासदार व्यक्तीवर किंवा सदस्यावर असताना आपल्याला पाहायला मिळते. बघा, तुम्हाला माहीत आहे का 50 रुपयाची नोट, याच्यावर एक चित्र पाहायला मिळतं आपल्याला. वरी दिसतं भारतीय रिझर्व्ह बँक 50 रुपये. तुम्ही चलन नोटा पाहिल्या आहेत ना, त्यावर केंद्र सरकारद्वारा प्रत्याभूत असे लिहिलेले असते. पोलिसांच्या खांद्यावरील बिल्ला तुम्ही पाहिला असल्यास त्यावर लिहिलेले दिसते महाराष्ट्र पोलीस. लक्षात आलं? आपण पाहत होते हे बघा, महाराष्ट्र पोलीस असं पोलिसांच्या खांद्यावर लिहिलेलं असतं. भारतीय रेल याचा अर्थ ती इंडियन रेल्वेज, भारतीय रेल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ असेही तुम्ही वाचले असेल. याचा अर्थ आपल्या देशात 2 पातळीवर सरकारे आहेत. एक म्हणजे भारत सरकार आणि दुसरं आहे राज्य सरकार. राज्य सरकार म्हणजे काय? मग पोलीस, समजा महाराष्ट्रातले पोलीस असतील, मग कर्नाटक पोलीससुद्धा असू शकतात, गुजरात पोलीस, बरोबर आहे. त्याच्यानंतर तामिळनाडू पोलीस, आंध्र प्रदेश पोलीस, तसं महाराष्ट्र पोलीस म्हणजे राज्य लेवलला हे काम करताना पाहायला मिळतात. जसं आंध्र परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी असलेलं राज्य परिवहन मंडळ महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतं. पण भारतीय रेल ही केंद्र शासनाची म्हणजेच भारत सरकारची आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार इत्यादी आपण सरकार म्हणत असतो. त्यानंतर पाहूया, यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्थासुद्धा तयार करण्यात आलेली आहे. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. वादग्रस्त प्रश्नाची जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ते न्यायालयात सादर केले जातात. न्यायालय दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन त्यात अन्याय झालेल्या असल्यास तो दूर करून निवाडा करते. हे काम निरपेक्ष
गुणवत्तेने होणे आवश्यक असते. न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. परंतु उदाहरणार्थ न्यायाधीशांची नेमणूक शासनातर्फे होत नाही, तर त्यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून होताना पाहायला मिळते. राज्य लेवलला ही नेमणूक राज्यपालाकडून होताना पाहायला मिळते. त्यानंतर न्यायाधीशांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही. एकेरी नागरिकत्व काय पाहूया. भारताच्या संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केले आहे, ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. म्हणजेच आपण पाहतो की आपल्याला मतदानासाठी एक वोटर कार्ड दिलेलं असतं, त्यालाच म्हणायचं एकेरी नागरिकत्व. म्हणजेच आपण लोकसभेला त्याचबरोबर राज्यसभेला म्हणजेच राज्याला आणि केंद्राला सुद्धा मतदान त्याच आधारावर करू शकतो. संविधानातील बदलाची पद्धत. संविधानामध्ये नमूद केलेल्या तरतुदीमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करावी लागते, परंतु संविधानात वारंवार दुरुस्ती केल्यास अस्थैर्य निर्माण होऊ शकते. म्हणून कोणताही बदल करताना तो पूर्ण विचारांती व्हावा, यासाठी भारताच्या संविधानातील बदलाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला 1/3 बहुमत पारित करावं लागतं, तेव्हा कुठे बदल होताना आपल्या लक्षात येतात. अन्यथा हे बदल होत नाहीत. संविधान कोणीही बदलू शकत नाही. त्यासाठी संविधान सभेत म्हणजेच लोकसभेमध्ये अगोदर तो प्रस्ताव घ्यावा लागतो, त्यानंतर तो राज्यसभेत मांडावा लागतो, राज्यसभेतून नंतर राज्यसभेला तो द्यावा लागतो, नंतर तो राष्ट्रपतीकडे गेला जातो आणि त्यावर विचार केला जातो. कुठलाही कायदा करत असताना याच पद्धतीनं प्रस्ताव मांडून त्यावर चर्चा करून मग तो पुढे पारित केला जातो. सहजासहजी कुठलाही बदल होत नाही. त्यानंतर पुढे पाहूया. संविधानात कोणताही बदल करायचा झाल्यास तो याच प्रक्रियेने करावा लागतो. संविधानातील बदलाची ही प्रक्रिया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती फार कठीणही नाही आणि अति सोपीही नाही. आपल्याला वाटतं फार सोपी आहे का नाही, पण अति कठीणही ती नाही आणि अति सोपीही नाही. महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी विचारविनिमयाला यात पुरेसा वाव देण्यात आलेला आहे. सर्वसाधारण दुरुस्ती म्हणजे सहज होईल इतकी लवचिकता या प्रक्रियेत आपल्याला पाहायला मिळते. शोधा बरं, आत्तापर्यंत भारतीय संविधानात किती वेळा दुरुस्ती झाली आहे. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता आणि कोणते कोणते बदल झाले तेही तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. त्यानंतर पुढे पाहूया. निवडणूक आयोग काय करते त्याबद्दलची माहिती. निवडणूक आयोगाविषयी वर्तमानपत्रातील मजकूर तुम्ही नेहमी वाचत असाल. भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली असल्याने जनतेला ठराविक मुदतीनंतर आपले प्रतिनिधित्व पुन्हा नव्याने निवडून द्यायचे असतात. त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात. या निवडणुका खुल्या किंवा न्याय वातावरणात होणे आवश्यक असते. तेव्हाच नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता येते. म्हणून दर 5 वर्षाला निवडणुका होताना आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या उमेदवाराने आपल्या भागाचा विकास किंवा जनतेचे प्रश्न नाही सोडवल्यास जनता त्याला त्या खुर्चीवरून खाली खेचते, म्हणजेच त्याला निवडणुकीमध्ये पाणी पाचते. सोप्या भाषेमध्ये म्हणजे त्याला पराजित करते आणि योग्य उमेदवाराला निवडून देत असते. सांगा पाहू, सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय, मतदारसंघ म्हणजे काय, याबद्दलही तुम्ही गुगलवर सर्च करू शकता आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे असं लक्षात येईल. त्यानंतर पाहूया पुढे. शासनाने निवडणुका घेतल्यास असे खुले आणि न्याय वातावरण मिळेल याची खात्री नसते. म्हणून आपल्या संविधानाने
आपल्या संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एक स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे. ती यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग होय. भारतातल्या सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. भारतीय संविधानाचा अनेक वैशिष्ट्ये आहेत. या पाठात आपण त्यापैकी काही महत्त्वाची वैशिष्ट्यांचाच अभ्यास केला आहे. मूलभूत हक्काविषयीच्या विस्तृत तरतुदी हे आपल्या संविधानाचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहे. त्याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कसे आहे बरं आपले भारतीय संविधान? त्याचा चांगला अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला हे संविधान एक चांगला नागरिक बनण्यासाठी उपयुक्त असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.